नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की आपला मोबाईल हँग होत असेल तर त्या कोणत्या सेटिंग्स आहेत आणि ह्या सेटिंग्स तुम्हाला कुठे मिळणार आणि त्या कशा प्रकारे ऑन करायच्या, ऑफ करायच्या आणि आपला मोबाईल एकदम स्मूथ करायचा। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल आणि कशा प्रकारे आपण आपला मोबाईल स्मूथ बनवू शकतो हे तुम्हाला कळेल। अशा कोणत्या सेटिंग्स आहेत की त्या सेटिंग केल्यामुळे तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे, मोबाईल हँग होणे, मोबाईल गरम होणे, हा लगेच सॉल्व होणार आहे। तर याच्यासाठी मी पूर्णपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघा। याच्यामध्ये ह्या आपल्या मोबाईलमध्ये कोणत्या प्रकारच्या सेटिंग्स आहेत की त्या ऑन केल्याने आणि काही सेटिंग्स ऑफ केल्याने तुमचा मोबाईल एकदम स्मूथ चालेल आणि एकदम नवीन मोबाईल असल्यासारखा चालेल। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रमंडळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांचे मोबाईलसुद्धा एकदम स्मूथ चालले पाहिजे। आणि सर्वजण ही सेटिंग करून घ्या आणि एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला की नाही। तर आपला मोबाईल हँग व्हायला लागला की आपल्याला वाटते आपला मोबाईल जुना झाला, आपलं प्रोसेसर खराब झालं किंवा काहीतरी नेमका प्रॉब्लेम झाला। पण आपल्या मोबाईलमध्ये अशा काही सेटिंग्स आहेत की त्या ऑन केल्याने आपला मोबाईल पूर्णपणे स्मूथ होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर सुरुवातीला आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग ओपन करायची आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करून आपल्याला अबाउट फोनमध्ये जायचं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यानंतर व्हर्जनमध्ये जाऊन बिल्ड नंबर या ऑप्शनवर आपण 7 ते 8 वेळा क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक ऑप्शन मिळते, नवीन ऑप्शन आपल्या मोबाईलमध्ये ओपन होते, त्याला नाव म्हणतात डेव्हलपर। तर आता डेव्हलपर ऑप्शन आपल्या मोबाईलमध्ये ओपन झालेला आहे। चेक करू शकता तुम्ही आपली रॅम रॉम दोन्ही चेक करू शकता आणि जे जास्तीत जास्त रॅम आपण खाली ठेवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मोबाईल हँग होत नाही। आणि अपडेटमध्ये आपल्याला 4 GB एक्स्ट्रा रॅम एक्सपेन्शन मिळू शकते, तर आपण हे चेक करू शकता। नंतर बॅक जाऊन आपल्याला बघायचं आहे की डेव्हलपर ऑप्शन कुठे आहे। तर सिस्टीममध्ये जायचं आहे। सिस्टीममध्ये गेल्यानंतर डेव्हलपर ऑप्शन तुम्हाला इथे मिळेल बघा, लास्टला एकदम रिजिटच्या वर। तर इथं बघू शकता आपण आपला मोबाईलसुद्धा अपडेट ठेवलेला आहे, ते सुद्धा चेक करावं लागेल। आणि त्याच्यानंतर डेव्हलपर ऑप्शन ओपन करायचं आहे आणि हळूहळू स्क्रोल करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते ऑप्शन भेटली पाहिजे, जी सेटिंग आपल्याला भेटली पाहिजे, जेणेकरून आपला मोबाईल हँग कमी होणार आहे किंवा बंदच होणार आहे। तर बघू शकता जे जे सेटिंग्स तुम्हाला दिसत आहेत। आता लॉगर बफर साईज आहे, इथे बघू शकता 256K आहे पर लॉग बफर। तर याला आपल्याला 64K किंवा ऑफ करायचं आहे, जसं की मी इथे केलं, लॉगर बफर साईज ऑफ केलेली आहे। त्याच्यानंतर हळूहळू स्क्रॉल करत खाली घ्यायचं। बाकीची सेटिंग कोणतीही हात न लावायचा, कारण की मोबाईल डेव्हलपर ऑप्शन आहे, पूर्ण मोबाईल आपला चेंज होते। तर हे फक्त आपण मोबाईल हँग न होऊ म्हणून याच्यासाठी आपण सेटिंग आता करत आहोत। तर याच्यानंतर जी सेटिंग आहे ती तुम्ही आता खाली बघू शकता। याच्यामध्ये विंडो ॲनिमेशन स्केल्स, ट्रान्सिशन ॲनिमेशन स्केल, ॲनिमेटर ड्युरेशन स्केल, हे जे 3 स्केल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 दिसू शकते, तर त्याला आपण हाफमध्ये करणार आहोत। ॲनिमेशन स्केल हाफ, ट्रान्झिशन हाफ करायचे आहे, ॲनिमेटरसुद्धा हाफ म्हणजे 0.5 करायचे आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही सेटिंग करू शकता। पुन्हा स्क्रॉल करायचं आहे, नंतर पुन्हा खाली स्क्रॉल करत घ्यायचं आणि बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट हे ऑप्शन बघायचं आपल्याला। बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट जे की आपलं स्टँडर्ड लिमिटमध्ये असते, म्हणजे काय की आपल्या बॅकग्राऊंडला किती ॲप आपण चालू ठेवू शकतो। तर आपण मोस्टली 1 किंवा 2 किंवा 3च्या वर चालू नाही ठेवायचे, कारण की ते बॅकग्राऊंडमध्ये प्ले होत राहतात। त्याच्यामुळे काय होते, बॅकग्राऊंडमध्ये जास्त डाटा ते खिचतात, त्याच्यामुळे ते मोबाईल हँग होतो जास्त। तर बघू शकता ह्या आपण आता 3-4 सेटिंग्स अशा केलेल्या आहेत। एकदा पुन्हा रिपीटमध्ये तुम्हाला दाखवतो। बॅकग्राऊंड लिमिट प्रोसेस जी आहे ती आपल्याला 3 किंवा 2मध्ये हे करायची आहे, सेटिंग करून घ्यायची आहे। आणि हे विंडो ॲनिमेशन स्केल, ट्रान्झिशन ॲनिमेशन स्केल हे सगळं 0.5 म्हणजे हाफमध्ये ठेवायचे किंवा ऑफसुद्धा करू शकता याच्यामध्ये। आणि जी सर्वात वरती आहे बघू शकता बफर लॉगर बफर साईज जी आहे, जी पूर्णपणे ऑफ केलेली आहे आपण। आणि ह्या 3 सर्व सेटिंग झाल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन करायचं की जे आपण यूज डेव्हलपर ऑप्शन ऑन केलेलं आहे त्याला आपण ऑफ करण्यासाठी आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल हा रिस्टार्ट होणार आहे। रिस्टार्ट झाल्यानंतर आपले जे सेटिंग केलेले आहे ते पूर्णपणे आपल्या मोबाईलमध्ये अप्लाय झालेले आहेत।
तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, दाबून धरायचं आहे आणि ॲप इन्फॉर्मेशन जायचं आहे ॲपमध्ये. त्याच्यामध्ये ॲप इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर क्लिअर कॅचे करायचं आहे. डाटा स्टोरेज क्लिअर नाही करायचे, क्लिअर कॅचे करायचे. जसं की याच्यामध्ये बघा, स्टेप बाय स्टेप बघा. क्लिअर कॅचे केल्यानंतर आपल्याला त्याला एकदा फोर्स स्टॉप करायचं आहे, म्हणजे इथं बंद होऊन जातं. असेच आपल्याला सर्व ॲपमध्ये करायचं आहे, स्टेप बाय स्टेप. ॲप्लिकेशनला दाबून धरायचं आहे, ॲप इन्फॉर्मेशन ओपन होते, फोर्स स्टॉप आणि क्लिअर कॅचे हे 2 ऑप्शन आपल्याला करायचे आहेत. आपण जे बफर लॉक केलेलं आहे त्याच्यानंतर मग ते क्लिअर कॅचे वगैरे जास्त जमा होणार नाहीत आता आपल्यामध्ये. त्याच्यासाठी आपण ते बफर लॉगर जे आहे ऑफ केलेलं आहे. त्याने काय होते, क्लिअर कॅचे जे जमा होत राहते ते होणार नाही. जसं की इथं 364 MB राहिलं, ते आपण 0 केलं, ते 364 MB जमा होणार नाही. तर बघू शकता हे आता काही असे सेटिंग्स वगैरे आहे, काय ट्रिक्स वगैरे आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे फोर्स स्टॉप क्लिअर कॅचे करूनसुद्धा आपण आपला मोबाईल फास्ट आणि स्मूथ करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.